अगोदर कोरोना, त्यानंतर डेल्टा, ओमायक्रॉन आणि आता फ्लोरोना आलाय. हो, फ्लोरोना. इस्रायलमध्ये या नव्या व्हायरसचा जगातील पहिला रुग्ण सापडल्याचा दावा करण्यात आलाय. चला तर पाहूयात फ्लोरोना काय आहे, त्याची लक्षणं काय आहेत आणि त्याची संभाव्यता काय आहे. या सर्व गोष्टी आजच्या लेट्स अप विषय सोपाच्या माध्यमातून जाणून घेऊयात. सगळ्यात पहिला प्रश्न, फ्लोरोना आहे तरी काय? तर कोरोना विषाणू आणि फ्लू इन्फ्लुएन्झा या दोन्हींचा एकाच वेळी संसर्ग आढळला असून याला दुहेरी संसर्ग म्हटलं जातंय, ज्यामुळे तो कोविड पेक्षा अधिक धोकादायक बनू शकतो. आता दुसरा महत्वाचा मुद्दा, याची लक्षणं काय आहेत? तर या दुहेरी संसर्गात कोरोना आणि फ्लू या दोन्ही आजारांची एकत्रित लक्षणं दिसून येत आहेत. यामुळे निमोनियासह इतर श्वसनाच्या गुंतागुंतीसह मायोकार्डिटिस देखील होऊ शकतो. अशात जर योग्य आरोग्य सेवा मिळाली नाही तर रुग्णाच्या मृत्यूचा धोका अधिक आहे. आता हा जो काही आजार आहे, या आजार होण्याची संभाव्यता काय आहे? तर कोविडच्या संसर्गासोबत या नवीन संसर्गाने आणखी भीतीचं वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. इस्रायलच्या आरोग्य मंत्रालयाने आणि रोग नियंत्रण केंद्राने इशारा दिला आहे की हा संसर्ग झपाट्याने पसरू शकतो किंवा पसरत आहे. असं असलं तरी या आजाराबाबत आरोग्य तज्ज्ञांकडून अद्याप कुठलंही विधान करण्यात आलेलं नाहीये. त्यामुळे या दोन विषाणूंच्या मिश्रणाने आणखी गंभीर आजार होऊ शकतो की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. आतापर्यंत इस्रायलमध्ये हे एकमेव प्रकरण असलं तरी इतर रुग्णांमध्येही फ्लोरोना असू शकतो असा विश्वास आहे, जो तपासाअभावी अजूनही समोर आलेला नाही.